वळूयात पुढच्या बातमीकडे। नीट पेपर फुटी आणि राम मंदिर दानपेटी चोरीमध्ये भाजपचे लोक आहेत। माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर हा आरोप केलाय। महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करणार असंही महादेव जानकर म्हणाले। एकंदरीत राष्ट्रीय समाज पक्ष अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय कशी दिशा असणार आहे येणाऱ्या आता 2-3 वर्ष? साऊथ इंडियात तर बीजेपीला सत्ताच नाही। साऊथ इंडिया आहेत आणि उत्तर प्रदेशची उत्तरेतली राज्य आहेत ते बीजेपीला सत्तेला फॉर होती, पण उत्तरेतलीच राज्य आता बीजेपीला खाली गाडतील। त्यांनी हिंदूच्या नावावर रामाला सोडलं नाही। रामाला विटत देणारे आम्ही माणसं। रामाच्या भावनेशी पैसा ह्यांनी एकत्र केला आणि तो पैसा देखील ह्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी लावला। बरं, हे सारे पिलर त्यांचेच। नीटची पेपर फोडायला सारी भाजपाचीच माणसं आणि ह्यांना संरक्षण करण्यासाठी ह्यांनी IPS कमिशनर ह्यांच्याच हाताखालचे निवडायचे। म्हणून मी अधिकाऱ्याला देखील सांगू इच्छितो, आज सत्तेत ते आहेत, उद्या आम्ही सत्तेत असू। त्यामुळे कृपा करून अधिकाऱ्या जनतेचं काम करावं, नेत्याच्या कामाच्या भानगडीत पडू नये आणि सत्य जे लोकशाहीला अभिप्रेत आहे ते राबवण्याचा प्रयत्न करू। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। तर नीट पेपरफुटी आणि राम मंदिर दानपेटी चोरीमध्ये भाजपचे लोक असल्याचा मोठा आरोप जानकरांनी केलाय। माजी मंत्री महादेव जानकरांनी भाजपवर हा आरोप केलाय। महाराष्ट्रातनं भाजपला हद्दपार करणार असल्याचं सुद्धा जानकर म्हणाले। तर या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी खरं तर अनेक सवाल उपस्थित केले आहेत।